शरू हा टॉप घे, माझ्या कपाटात राहिला होता. हे काय एवढा पसारा काढलास तू? बघ ना, बर्थडे पार्टीला जायचंय आणि एक पण ड्रेस नाहीये. शरू एवढे कपाटातनं कपडे काढलेस आणि तू म्हणते एक ड्रेस नाहीये? तुम्हा मुलांना काहीच कळत नाही. मी कोणता ना कोणता ड्रेस कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला घातलाय. मग? अरे स्टुपिड, आम्ही मुली सेम ड्रेस बॅक टू बॅक पार्टीजला नाही घालत. तुम्हा मुलींचं म्हणजे ना, ऐक ना, तू रात्री जातेस ना पार्टीला? हो, म्हणजे मी लवकर घरी येणार आहे आणि आमची नेहमीची त्रिकूट बरोबर आहे, कळलं? आणि आता मला डोस देत बसू नको की लवकर ये, ह्याव कर त्याव कर वगैरे. अगे ये, काही डोस वगैरे देत नाहीये. ऐक पहिलं. बोल. मी काय विचारतो, तू संध्याकाळी फ्री आहेस ना? हो. का? मग आपण शॉपिंगला जाऊया ना, नवीन ड्रेस घेतो तुझ्यासाठी. काय सांगतोयस काय? पक्का? 1,00,000%. बट कंडिशन अप्लाय. नाही हा, अजिबात नाही. नाही नाही. ओके, नो शॉपिंग. ओके बरं, सांग. तू मधुराला आपल्याबरोबर शॉपिंगला यायला कन्व्हिन्स करायचं. काय? मी तिला कन्व्हिन्स नाही करणार आहे आणि तिच्या बरोबर शॉपिंगला जायचा प्रश्नच येत नाही. शरू प्लीज समजून घे ना मला. हे बघ, मला ना माझी जुनी फ्रेंडशिप पुन्हा आणायची, मला ती गमवायची नाहीये. बघ ना, मला प्रूव्ह करायचं की आमची किती बेस्ट फ्रेंडशिप आहे. तुला माहिती ना तिने मला किती प्रेमानं बर्थडे सरप्राईज दिलं होतं ऍज अ फ्रेंड म्हणून. पण तिच्यामुळे किती वाईट घडलं. शरू हो, पण मला आता माझी फ्रेंडशिप पुन्हा हवी आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच परत मिळवता येईल ना मला. शरू प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. म्हणजे तू जर तिला कन्व्हिन्स केलं ना तर तिचे गैरसमज होणार नाहीत. तू बरोबर आहेस, तू कन्व्हिन्स करते म्हणजे ती आपल्या बरोबर येईल, तिला सेफ वाटेल, कम्फर्टेबल वाटेल. कळते ना मी काय म्हणतोय ते? ठीक आहे, विचारेन मी तिला, पण हे तुझ्यासाठी आहे फक्त. शरू थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट सिस्टर. And you're the bestest brother. मीरा, मला माझं उत्तर मिळालंय. एकदा आय लव्ह यू म्हणता प्लीज. प्लीज मीरा. मीरा, झाला का ग नाश्ता? उपमा केलाय मावशी. काय ग, रोज रोज आपलं पोहे नाही तर उपमा. खोबरं पेरलंस का? हो मावशी. हा, आई ग.
हाय आदित्य. बापरे, मधुराला कळलं की काय? मजा नाही हिच्या उपम्यात. हेमाने काय बनवलं ते बघते. आदित्य, हा तू फ्लाइंग किस दिलास? छे, फ्लँकीच नाही काही. तुझ्या पापणीचा केस आहे ना, मी म्हंटल की तो असा हातावर ठेवून अशी हुंकर मारली का आणि विष मागितली की विष पूर्ण होते. अच्छा, नाही पण मी क्लिअरली बघितलं. छे ग, तू नाश्ता कर ना, लेट होते आपल्याला. ओके. बाय द वे आदित्य, आपण शॉपिंगला जाऊयात का? ऑफिस मधून परस्पर जाऊया. अरे यार, प्रत्येक वेळी असं का होतंय? नाही, आज नाही. आज मी शॉपिंगला मीरालाच घेऊन जाणार. एवढा कसला विचार करतोय? आज नाही जमणार. माझा एक मित्र आलाय नाशिकहून, सो त्याला भेटायला जाणार आहे मी. मित्र? पण तुझा तर इथे कोणीच मित्र नाहीये. अगं आहे ना, नाशिकचा मित्र, हल्लीच राहायला आलाय. अच्छा, ओके. उद्या जायचं का आपण? नक्की नक्की. उद्या नक्की. नक्की. हा, ओके. आपण बाहेर जाऊया, मी संध्याकाळी तुला घ्यायला येतो. अथर्व, कशी दिसते मी? काय काय कुठे एवढी नटून थटून चाललीस? अरे बाबा, नवीन स्थळाला भेटायला चालले. नवीन स्थळालाच भेटायला चाललीस ना? मग असं का केलंयस सगळं असं नटापटा, जसं का असं लग्नाला चाललीस कुठेतरी? आहेस कुठे तू? अरे चट मंगनी पट ब्या. ते म्हणतात ना, मिया बीबी राजी तो क्या करेगा पाजी. पाजी नाही का, काजी काजी. हा तेच ते रे. म्हणजे कसं इम्प्रेशन पडलं पाहिजे, म्हणजे समोरच्या लोकांना असं वाटलं पाहिजे की इतकी सुंदर नीटनेटकी बाई आपली वीणबाई झालीच पाहिजे. लग्न लवकर ठरेल बघ. आलेच मी. अयो अयो काय झालं रे? काय झालं? ए बाळा, काय झालं बाबा? ए बाबा, पोटात दुखतंय का? हा? अरे किती वेळा सांगितलं रे, बाहेर तर खात नको जाऊ, खात नको जाऊ. ऐकताय कोण माझं? हा, सोनू का? अरे बाबा, तुझ्यासाठी सगळी धडपड चालली आहे माझी. तुला काय होऊन नाही चालणार आहे राजा. थांब सोनू, मी तुला औषध आणते. नाही नाही, बस तू इथेच बस इथे. हो रे राजा, बसते बस. तुला काही होणार नाही. मी आहे ना, आई आहे ना. हा, मी साठेबाईंना फोन करते हा बाबा. हा? सांगते त्यांना. ओ बाबा ओ. हा साठेबाई, मी कमू बोलते. मी येऊ नाही शकत. काय आहे ना, माझं लेकरू आहे ना, माझा अथर्व आहे ना, त्याला बरं नाही हो, पोटात दुखते त्याच्या. ओ माझी सोनू, ओ माझ्या. बरं ठीक आहे. एक काम करा ना, तुम्ही
तुम्ही त्या मुलाला रिक्षात घाला आणि इथे घेऊन या दुपारी. अहो पण रिक्षाचे पैसे कोण देणार? ओ देईन रिक्षाचे पैसे देईन, तुम्ही नका काळजी करू. ओके बाय. बर. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. अरे ओ सोनू, ओ बाबा, ऐक 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 ऐक, मी ना ओव्याचं पाणी करते, ते पी घटा घटा आणि पडून राहा जरा. आले मी, आले आले. कॅन्सल काही झालं नाही, उलट स्थळच इथे येत नाही. नाही, अजून काहीतरी आयडिया काढली पाहिजे हे स्थळ बाद करायसाठी. काय करू? वेलकम मधुरा. हे काय आता मिहीर? अगं माझ्याकडून नाहीये, प्लीज गैरसमज नको करूस. तू आजारी होतीस ना, म्हणून तुला केलेलं वेलकम आहे, अख्ख्या स्टाफ कडून आहे. प्लीज. अरे थँक्यू 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 सो मच. आणि सॉरी सुद्धा मिहीर, मी खूप रूडली बोलले ना तुझ्याशी. नाही अगं वेडीएस का, मी तुला सॉरी म्हणतो. खूप विचित्र वागलो मी तुझ्याशी, सॉरी. अरे सोड ना मिहीर, आता आपलं ठरलंय ना सगळं विसरून एकत्र काम करायचं. इट्स ओके. थँक्यू. चला आता मस्त कामाला लागूया. येस. येस. मी आलोच. कंटिन्यू. आदित्य, खूप रिलीफ मिळाला यार मला. मिहीर खरंच बदललाय ना, एकदम पूर्वीसारखा वागायला लागलाय. थँक गॉड. खरंच खूप मच्युअर स्टेप घेतली आहे त्याने. सगळ्यांसमोर आपली चूक कबूल करणं धाडस लागतं यासाठी. मधुरा, आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. येस, ऍब्सोल्युटली. हॅलो. हॅलो शरू. बोल दादा. शरू, आज मधुरा ऑफिसला आली. सगळं ओके आहे ना? ऑल ओके. आमचं खूप छान पॅचअप सुद्धा झालंय. आता प्लीज प्लीज तू थोडी हेल्प केलीस ना, की माझ्या उरलेल्या हार्ड फिलिंग सुद्धा निघून जातील. येशील ना संध्याकाळी प्लीज? हो दादा, मी येईन आणि तिला कन्व्हिन्स सुद्धा करेन की आमच्याबरोबर शॉपिंगला आहे म्हणून. काळजी करू नकोस. थँक्यू शरू, थँक्यू. लव्ह यू. बाय. भेटूया संध्याकाळी. येस, बाय. मस्त. आज दिवसभरात फक्त एकच वही तपासून होणार आहे, बरोबर? पण मॅडम, मार्क्स देताना 10 पैकी आदित्य किंवा आदित्यपैकी 10 असे देऊ नका. एवढं लक्षात ठेवा. जिकडे तिकडे आदित्यच दिसतोय ना तुला. काय ग, काही लागलंय का गालाला? नाही नाही, लागलं नाहीये, आलंय. लाजेने लाल झालेत गाल, ग्लो आलाय चेहऱ्यावरती. शाखा बास, किती खेचशील. अरे खेचत नाहीये मी, खरंच सांगते. हे बघ, प्रेमात पडल्यानंतर ना त्या माणसाच्या चेहऱ्यावरती एक छान चमक येते. तुझ्या चेहऱ्यावरती तीच चमक आलीये. बरं, ही चमक कशाने आली ओळखू मी? तू आदित्यला हो म्हणालीस, करेक्ट? ग्रेट मीरा, शेवटी सांगितलंस तू. बरं कसं सांगितलं सांग तरी. मी त्याला चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी? वा वा वा. मग पुढे? पुढे काय, चिठ्ठी दिली त्याला, पण त्या चिठ्ठीचा एक मोठा जोकच झाला.
जो काय झालं माहितीये का? धमाल आहे नुसती. पण मीरा, तुला कळतंय का तू किती धीट झालीये? हं? प्रेमात पडल्यानंतर माणूस बदलतो म्हणतात ना, तेच खरं. खूप मस्त वाटतंय. खूप छान होणार आहे बघ आता सगळं. काय मग पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे हिंडणं फिरणं सुरू ना? हो. आज घ्यायला येतोय तुम्हाला. मग काय, वया सोड. आमच्याकडे बघायला वेळ नाही तुला. विशाखा फोन दे. आताच तर हो म्हटलेस, लगेच पर्सनल मेसेज थोडी येणार आहेत. थांब जरा बघू दे. विशाखा फोन दे. मिसिंग यू. विशाखा फोन दे मला प्लीज. थांब ना, आपण त्याला रिप्लाय करूया. ओके, काय मिसिंग यू टू नाही. आणि आय लव्ह यू टू. नाही, अजिबात नाही. तू तू फोन सेंड केला मी. विशाखा, तू का असं रिप्लाय केलास? अरे मिस यू नाहीये, लव्ह यू नाहीये का? मग ओके ठीक आहे, आपण त्याला रिप्लाय करूया की इग्नोर अर्लियर मेसेज, चुकून केला. नाही नाही नाही, नको नको. ठीक आहे. लाजाळूचं झाड नुसतं, म्हणूनच प्रेमात पडले तुझ्या तो. आदित्य, काय एवढं काय स्पेशल आहे? हसतोयच एकटा एकटा. बघू. एक जोक आलाय म्हणून हसायला आला. मग जोक आहे ना, दे मी वाच. अगं एवढं काही नाहीये. तुझ्या वाचण्यासाठी नाहीये. मग लपवतेस कशाला? आणि मला माहितीये मुलीचं message असतं. मला कोण मुलगी मेसेज करणार मधून? मग दाखवत का? अरे पण मागीत ते बघू. मधुरा, मेहतांच्या प्रोजेक्ट विषयी मला थोडंसं बोलायचं होतं. बोलूया प्लीज. अरे हो हो, आज कंप्लीट करायचं ना आपल्याला. करूया करूया. ऐक ना, ह्याच्याकडे ना एक जोक आहे मस्त, आणि हा दाखवतच नव्हता. मी आता तोच वाचत होते. मधुरा, हे आपण लंच ब्रेक मध्ये वाचू शकतो ना. फोकस अनुभव प्लीज. हो बरोबर आहे. सॉरी सॉरी. हे घे, चल. थँक्यू.